हे सुद्धा पुण्याचं काम मानलं जातं. शक्य असल्यास वानरांना फळं किंवा केळी खाऊ घालावी. या दिवशी रामनामाचा जप तुम्ही करू शकता. एवढंच नाही तर या दिवशी 5 किंवा 11 वेळा हनुमान चालिसाचं पठण करावं. शक्य असल्यास रामचरितमानसातील सुंदरकांड वाचावं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. हनुमान हे प्रभू श्री रामचंद्रांचे परमभक्त आहे. त्यामुळे श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप केल्यास ते लवकर प्रसन्न होतात असं मानलं जातं. आपण मारुती मंदिरात गेलो तरी जय श्रीराम एवढं जरी म्हटलं तरी भगवान हनुमंत आपल्यावर प्रसन्न होतात असं म्हटलं जातं. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपण ब्रह्मचर्याचं पालन करावं. या दिवशी कांदा, लसूण किंवा मांसाहार टाळून सात्विक आहार घ्यावा. अनेक लोक या दिवशी उपवास करतात. जर तुम्हाला शक्य नसेल तर केवळ सात्विक भोजन करूनही तुम्ही भगवान हनुमंताची भक्ती करू शकता. तर अशा प्रकारे आपण हनुमान जन्मोत्सव साजरा करू शकता. याही व्यतिरिक्त हनुमान जन्मोत्सवाची संपूर्ण माहिती आणि या दिवशी उपवास कसा करावा या संदर्भात वेगळे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. आता आधी सांगितल्याप्रमाणे गुरुवारी 2 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव आहे. या दिवशी आपण हनुमान चालिसाचं पठण तर करणारच आहात. पण या दिवसापासून पुढे सलग 11 दिवस काही उपाय करणंही शुभदायी किंवा लाभदायी ठरू शकते असं म्हटलं जातं. तो उपाय म्हणजे हनुमान चालिसा हे स्तोत्र पठण होय. संत तुलसीदास यांनी हनुमान चालिसाचे स्तोत्र लिहिले. हे स्तोत्र आपण नियमित म्हणत असाल तर उत्तम. मात्र उपाय म्हणून या स्तोत्राचा वापर करणार असाल तर पुढील 11 दिवस आपण नियम पाळून हनुमान चालिसाचं पठण करावं. हनुमान चालिसा ही केवळ मारुती रायाची उपासना नाही तर हे इच्छापूर्ती आणि संकट निवारण स्तोत्रही आहे. जर तुम्ही देखील इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र म्हणण्याचा विचार करत असाल तर काही नियमांचं पालन आवर्जून करावं. जसे आपली इच्छा मनोमन हनुमंताला सांगावी. दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतन असल्यास ती इच्छा पूर्ण होत नाही. त्यामुळे सकारात्मक विचार ठेवावे. हा उपाय ब्रह्ममुहूर्तावरच करावा. पहाटे 4 ते 6 दरम्यान उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून स्वच्छ जागा निवडावी आणि भगवान हनुमंताचं स्मरण करावं. हनुमंताची मूर्ती किंवा प्रतिमा मांडून त्याला फुलं वाहावीत आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. शांत चित्तानं हनुमान चालिसा स्तोत्र पठण सुरू करावे. इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र सलग 11 दिवस 11 वेळा म्हणावे. 11व्या दिवशी 11 वेळा हनुमान चालिसा म्हणून झाल्यावर बजरंग बाण हे स्तोत्र म्हणावे. कारण त्या स्तोत्रानुसार हनुमंत इच्छापूर्तीसाठी स्वतः धावून येतील असा त्यांनी शब्द दिलाय. तर अशा प्रकारे आपण हनुमान जन्मोत्सव साजरा करू शकता आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी मनोकामना पूर्तीसाठी काही साधे सोपे उपाय सुद्धा करू शकता. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी चैत्र पौर्णिमा असते आणि या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कोणते खास उपाय केल्याने